नमस्कार. मी सुभाष मिश्रा, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मीडिया ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थ्यांनी मित्र हो, नीटची परीक्षा झाल्यानंतर आपल्याला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण भाग घ्यावा, किंवा आपल्याला जो नीट स्कोर आहे तो कमी आहे, मग आपण काय करावं. नीट स्कोर आपला मध्यम आहे, हाय आहे, आपण काय करावं. तर या व्हिडिओ क्लिपमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जी आपली काउन्सिलिंग आहे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसची त्याविषयीची माहिती सविस्तर सांगणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून तुम्हाला मेडिकल ॲडमिशन प्रोसेसचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यास मिळतील. मेडिकल ॲडमिशन प्रोसेस रिझल्टनंतर या काउन्सिलिंगला चालू होते. 100% मेडिकलच्या सीट्स या काउन्सिलिंगद्वारेच भरल्या जातात. एकही सीट कॉलेजवर डायरेक्ट जाऊन भरली जात नाही. ही एक महत्त्वाची सूचना सर्वांसाठी आहे. त्यामुळे कोणतीही सीट असू द्या, तुमची 15% ऑल इंडिया असू द्या, स्टेट कोटा असू द्या, मॅनेजमेंट असू द्या, NRI असू द्या, AA CCC असू द्या, कुठलीही सीट असू द्या, ही एकही सीट डायरेक्ट भरली जात नाही. प्रत्येकाचं जे काउन्सिलिंग होतं ते ऑनलाईन होतं. मग या ऑनलाईन प्रोसेसमध्ये किती लाईन्स आहेत, किती लाईन्सद्वारे ही प्रवेश प्रक्रिया पार पडली जाते, याविषयी थोडक्यात. आता याच्यामध्ये लाईन्स भरपूर आहेत, राऊंड भरपूर आहेत. प्रत्येक ज्या लाईन्सला रूल्स वेगळे आहेत, प्रत्येक स्टेट कोटेचे रूल्स वेगळे आहेत, प्रत्येक राऊंडचे रूल्स वेगळे आहेत, प्रत्येक कॉलेजचे रूल वेगळे आहेत, प्रत्येक कॉलेजची फी वेगळी आहे, हॉस्टेल मेसची फी वेगळी आहे, प्रत्येक कॉलेजला फी माफी किती, कधी केली जाते, कुठल्या राज्यामध्ये किती फी, तिथे फी माफी होते का, या संपूर्ण जो व्हिडिओ आहे हा खूप मोठा होईल. त्यामुळे आज फक्त मी लाईन्सविषयी याच्यामध्ये माहिती सांगणार आहे, आणि पुढील व्हिडिओ मात्र मी प्रत्येक स्पेसिफिक लाईन घेणार आहे आणि त्या स्पेसिफिक लाईनची सखोलपणे डीपमध्ये माहिती सांगणार आहे. पुढील व्हिडिओ सगळ्यांनी पहा. तर रिझल्ट लागल्यानंतर पहिल्यांदा MCC मार्फत सेंट्रलची लाईन चालू होते. MCC मार्फत, ज्याला आपण 15% ऑल इंडिया लाईन्स म्हणतो. या लाईन्समध्ये संपूर्ण भारतातील 15% गव्हर्नमेंटच्या जागा प्लस 100% डीम युनिव्हर्सिटीच्या जागा सीट्स या ठिकाणी या लाईन्सद्वारे भरल्या जातात. रिझल्ट लागल्याबरोबर 2 ते 4 दिवसामध्ये पहिलं नोटिफिकेशन MCचं येतं 15% ऑल इंडियाचं. याच्यामध्ये कोणी भाग घ्यायचा, तर ज्याला ऑल इंडियामध्ये 15%मध्ये गव्हर्नमेंटमध्ये भाग घ्यायचा आहे आणि कमी मार्क आहेत, 100% डीमच्या जागेमध्ये भाग घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म फिलिंग करायचं आहे. सविस्तर माहिती नंतरच्या क्लिपमध्ये मी सांगणारच आहे. याचे या ठिकाणी वेगवेगळे 4 राऊंड्स होतात. वेगवेगळ्या राऊंडचे रूल्स वेगळे असतात. वेगवेगळ्या स्टेटचे जे कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे, डीमचे कॉलेज, ते वेगळे असतात, त्याची फीच वेगळी असते. याची संपूर्ण इत्थंभूत माहिती मी पुढील काही 8-10 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होऊ नये. दुसरी लाईन असते ती म्हणजे 85% स्टेट कोटा. ही 85 जशी MCC मार्फत 15% ऑल इंडियाची लाईन एकाच दिवशी संपूर्ण भारतामध्ये चालू होते, रिझल्ट नंतर 2 ते 4 दिवसामध्ये, तशा पद्धतीची 85% स्टेट कोटेची जी लाईन असते, दुसरी लाईन, ही मात्र प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र असते. ही एका दिवशी संपूर्ण भारतामध्ये होत नाही चालू, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी. याच्यामध्ये भारतामध्ये काही ओपन स्टेट आहेत, काही क्लोज स्टेट आहेत. ओपन स्टेटमध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी, इकडे उत्तरेकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, त्यानंतर राजस्थान, अशा अनेक राज्य, पश्चिम बंगाल,
असे अनेक राज्य ओपन स्टेट आहेत, काही राज्य कंडिशनल स्टेट आहेत आणि काही राज्य क्लोज स्टेट आहेत. महाराष्ट्राचा समावेश हा क्लोज स्टेटमध्ये होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त इतर राज्यातील विद्यार्थी 15% मध्येच येऊ शकतात. 85% मध्ये बाहेर राज्यातील एकही विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला कमी स्कोर आहे, ज्याला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी अदर स्टेट हा चांगला पर्याय असतो. आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा या संपूर्ण राज्यामध्ये, पॉंडिचेरी, केरळ, तामिळनाडू, संपूर्ण राज्यामध्ये ऑथेंटिक पद्धतीनं अगदी ट्रान्सफरशी ठेवून MBBSचे ॲडमिशन केलेले आहेत. BAMSचे सुद्धा ॲडमिशन केलेले आहेत, ज्याचं बजेट खूप कमी आहे. 9 लाखापर्यंत सुद्धा आपल्याला BAMS मिळू शकतं. ज्याचं MBBS करण्याचं स्वप्न आहे, बजेट कमी आहे, महाराष्ट्रामध्ये तो बसत नाही, अशांना सुद्धा या ठिकाणी भरपूर चांगली कॉलेज आहेत, भरपूर मोठमोठे कॅम्पस आहेत. प्रत्येक कॉलेजवर आपल्या JVJ अकॅडमीचा विद्यार्थी गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही पाठवलेला आहे. अगदी ऑथेंटिक आणि ट्रान्सफरशी ठेवून आमच्याकडून ॲडमिशन मिळेल. या प्रत्येक जी स्टेट आहे याची कॉलेज वेगळे, त्या कॉलेजची फीस वेगळी, त्याचे राऊंड वेगळे, त्याची फी माफी कशी आहे. काही राज्यामध्ये असं आहे, ते काही राज्यामध्ये कॅटेगरी बेनिफिटसुद्धा मिळतो, ते कुठल्या राज्यामध्ये मिळतो, कुठल्या राज्यामध्ये फी माफी होती, ही संपूर्ण इत्थंभूत माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.